पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। गोपाल कृष्ण भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय, श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन, करता एकचे श्री रघुनंदन। जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम। जरी हे आकाश वर पडो पाहे, ब्रह्मगोळ भंगा जाये, वडवानळ त्रिभुवन खाये, तरी मी तुझीच वाट पाहे गा विठोबा। जरी हे आकाश वर पडो पाहे, ब्रह्मगोळ भंगा जाये, वडवानळ त्रिभुवन खाये, तरी मी तुझीच वाट पाहे गा विठोबा। न करी अनेकांचा पांगिला, नामधारक तुझाची अंकिला। न करी अनेकांचा पांगिला, नामधारक तुझाची अंकिला। सप्तसागर एकवट होती, जरी हे विरोनी जाय क्षिती। पंचमहाभूते प्रलय पावती, परी मी तुझाची सांगाती गा विठोबा। सप्तसागर एकवट होती, जरी हे विरोनी जाय क्षिती। पंचमहाभूते प्रलय पावती, परी मी तुझाची सांगाती गा विठोबा। न करी अनेकाचा पंगिला, नामधारक तुझाची अंकिला। न करी अनेकांचा पांगिला, नामधारक तुझाची अंकिला। भल तैसे वर पडो भारी, नाम न संडी न टळे निर्धारी। जैशी प्रतिव्रता प्राणेश्वरी, विनवी भानुदास मने अवधारी गा विठोबा। भल तैसे वर पडो भारी, नाम न संडी न टळे निर्धारी। जैशी पतिव्रता प्राणेश्वरी, विनवी भानुदास मने अवधारी गा विठोबा। न करी अनेकाचा पांगिला, नामधारक तुझाची अंकिला। न करी अनेकांचा पांगिला, नामधारक तुझाची अंकिला। जरी हे आकाश वर पडो पाहे, ब्रह्मगोळ भंगा जाये, वडवानळ त्रिभुवन खाये, तरी मी तुझीच वाट पाही गा विठोबा। न करी अनेकाचा पंगिला, नामधारक तुझाची अंकिला। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदितो ज्ञानराज सुपात्र। तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। जयति सिंधुरवदनो देवो यत्पाद पंकज स्मरणं, वासर्म निरीवतं सरसी नश्यति विघ्नं। या कुंदेन्दु तुषार हरधवला, या शुभ्रवस्त्रावृता, या विनावरदंडमंडितकरा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृति वीरदेवे सदा वंदिता साम पातु। सरस्वती भगवती निशीस जाड्यापहं, मुखं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं। यत कृपातम वंदे परमानंद माधवम्। नारायण नमस्कृत्य नर चैव नरोत्तमं, देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयतं। वसुदेव सुतं कंसचानूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। जानामि पृथ्वी समुद्रले ते नाम माझे वाच्या असो, ज्या रूपे सागर प्रसवले ते रूप माझे ध्यानी असो। ज्या पादे फणी कालिया स्पर्शला ते पाय माझे भाळे असो।
ज हस्ते गिरी गोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माते असो. ओम कृष्णाय वसुदेवाय हरी परमात्मा मने प्राणत क्लेशनाशाय गोविंदा तुझ शरणम. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं वन्दे विष्णु भवभयहार सर्वलोकीकनाथं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ कुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. चरित्रं रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम् एकाक्षरं पुंसां महापातकनाशनम् दत्वा नीलोत्पल श्यामं राम राजीवलोचनं जानकी लक्ष्मणपेतं जटामुकुटमण्डितं. रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः. श्रीराम राम रघुनंदन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम. श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरामि श्रीरामचंद्र चरणो वत्सा गृह्णामि श्रीरामचंद्र चरणो शिरसा नमामि श्रीरामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये. माता रामो मत्पिता रामचंद्र स्वामी रामो मत्सखा रामचंद्र सर्वस्वम्य रामचंद्र दयालो रनान्यं जाने नैव जाने न जाने. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम ततुल्यं राम नाम वरानने. चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम् एक अक्षरं पुंसां महापातकनाशनम्. पांडुरंग हरी वासुदेव हरी देवाजीच नाव घ्यावं पहाटेच्या प्रहरी. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. बाळू मामा नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय. कैलास राना शिवचंद्र मौळी फणींद्र माता मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी. नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला श्याम सुंदर गोपाला मनमोहन गोपाला. गोपाला 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 मनमोहन गोपाला श्याम सुंदर गोपाला. गोपाला 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 गोपाला. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव
श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। मारुतीला फुले वाह, गणपतीला तुरे वाह, महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा। राम कृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी देव आळंदी पंढरी। राम कृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी देव आळंदी पंढरी। राम कृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी। राजा राम राम राम, सीता राम राम राम, प्रभु राम राम राम। राजा राम राम राम, हरि राम राम राम, सीता राम राम राम। राजा राम राम राम, सीता राम राम राम। राजा राम राम राम, सीता राम राम राम। जय जय विठ्ठल रखुमाई, 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 जय जय विठ्ठल रखुमाई। ओम नमो नारायण, वेद पारायण, लक्ष्मी नारायण, सत्यनारायण, वेद पारायण। ओम नमो नारायण। श्रीमद नारायण भगवत नारायण, ओम नमो नारायण, ओम नमो नारायण। श्री विष्णु नारायण, श्री राम नारायण, श्री कृष्ण नारायण, श्री विठ्ठल नारायण, श्री पांडुरंग नारायण, श्री हरि नारायण। ओम नमो नारायण। हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा। आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची। हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ महाराज, श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ, स्वामी समर्थ महाराज, श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। ओम श्री हनुमते नमः, 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 ओम श्री हनुमते नमः। गण गण गणात बोते,
गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण 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 गणात बोते, गण 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 गणात बोते, गण 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 गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोत, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरितमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्यत्र्यम्बके गौरी नारायणी नमस्तुते. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभं, वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ. निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ. निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. मायोगपीठे तटे भीमरत्य वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठनं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय 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 राम जय जय राम, जय जय राम, जय जय राम. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 9. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 9. राजविद्या राजगुह्य योग. ओवी 325 ते 350. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या. जय जय सो संवेद्या आत्मरूपा. दिवा तुचे गणेशु सकलार्थमती प्रकाश. मने निवृत्ती दासु अवधारी जोजे. श्री गणेशाय नमः. लोकपाळ रांगेचे राऊत जिये पदवीचे. उच्च श्रवाखाचे खोलनिये. हे असो बहु ऐशे भोग इंद्र सुखा सारिसे. ते भोगी जती जाऊ असे पुण्यलेशु. मग तया पुण्याची पावटी सरे. सवेची इंद्रपणाची उटी उतरे. आणि येऊ लागती मागारे मृत्युलोका. मग तया पुण्याची पावटी सरे. सवेची इंद्रपणाची उटी उतरे. आणि येऊ लागती माघारे मृत्युलोका. जैसा वेशभोगी कवडा वेचे. मग दारहीचे पुन येतीचे. तैसे लाजिरवाने दीक्षितांचे काय सांगो. यवम थितिया माते चुकले. जी पुण्य स्वर्ग कामिले. तया अमरपण ते वाओ झाले अंतिम मृत्युलोकूम. मातेची उदर कुहरी.
पचुनी विष्टीच्या दातरी उकडोनी नव मासवरी जन्म जन्मोनी मरते आगाळ स्वप्नी निदान फावे परिचय हरपे आघवे तैसे स्वर्ग सुख जाणावे वेद आज्ञाचे आगाळ स्वप्नी निदान फावे परिचय हरपे आघवे तैसे स्वर्ग सुख जाणावे वेदज्ञाचे अर्जुना विद विद जरी पाव अर्जुना विद विद जरी जाहला तरी माते नेनता वाया गेला कन सांडोनी उपनिला कोंडा जैसा अर्जुना वेद विद जरी झाला तरी माते नेनता वाया गेला कन सांडोनी उपनिला कोंडा जैसा मनोनी मज एके विन हे त्रयी धर्म अकारण आता माते जाणुनी काही नेन तू सखिया होशी पै सर्व भावेशी उखिते जे ओपिले मज चित्ते जैसा गर्भ गोळू उद्यमाते कोणाही नेने पै सर्व भावेशी उखिते जे ओपिले मज चित्ते जैसा गर्भ गोळू उद्यमाते कोणाही नेने तैसा मी वाचोनी काही अनिक गोमटेची नाही मजची नाम पाही जिने या ठेविले ऐसे अनन्य गतिके चित्ते चिंतित साते माते जे उपासिती तया ते मीची शेवी ते एकवटोनी जी क्षणी अनुसरले गा माझी वाहनी तेव्हाची तयाची चिंतवनी मजची पडली मग तिही जे जे करावे ते मजची पडले आगवे जैशी अजात पक्षाचे निजीवे पक्षीये जी आपुली तहान भूक नेने तान या निकेते माऊली सची करणे तैसे अनुसरले ते मज प्राणे तयाचे सर्व मी करी आपुली तान भूक नेने तानेल्या निकेते माऊलीशीच करणे तैसे अनुसरले जे माझे मज प्राणे तयांचे सर्व मी करीन तया माझी या सायुज्याची चाड तरी तिची पूर्वी कोड का सेवा म्हणता तरी आड प्रेम सुये ऐसा मनी जो जो धरिता ऐसा मनी जो जो धरिती भाव तो पुडा पुडा लागे तया देवो आणि दिदलियाचा निर्वाह तोही मीची करीम हा योग क्षमू आघवा तयांचा मजची पडिला पांडवा जयाची या सर्व भावा आश्रयो मी आता अनिक ई संप्रदाय परिमाते नेनती समवाये जे अग्नि इंद्र सूर्य सोमाये मनोनी यजिती तेही किर मातेची होये का जे हे आगवे मीची आहे परी ते भस्ती उजरी नव्हे विषम पडे पाहे पाशा का पल्लव रुखाचे हे काय नव्हती काच बीजाचे परी पाणी घेणे मुळाचे ते मुळीची घापे का दाही इंद्रिया आहाते ये जरी एकेची देहीची होती आणि ई शेविले विषयो जाती एकाची ठाया का दहा ही इंद्रिये आहाती ये जरी एकेची देहीची होती आणि इही सेविले विषयो जाती
एकाची ठाया, तरी करोनी रससोय बरवी, कानी केवी भरावी, फुले आणोनी बांधावी डोळा केवी, ते तर रसू तो मुखेची शेवावा, परिमळू तो घ्राणेची घ्यावा, तैसा मी तो यजावा मीची मनोनी, येरमाते नेनोनी भजन, ते वायाची गाणे आन, मनोकर्माचे डोळे ज्ञान, ते निर्दोष व्हावे, येरमाते नेनोनी भजन, ते वायाची गाणे आन, मनोकर्माचे डोळे ज्ञान, ते निर्दोष व्हावे, येरवी पाहे पापंडू सुता, या यज्ञोपहरा समजता, मी वाचो निभोगता कवनु आहे, येरवी पाहे पापंडू सुता, या यज्ञोपहरा समजता, मी वाचो निभोगता कवनु आहे. राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय, 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 राम कृष्ण हरी. श्री भावार्थ रामायण युद्धकांड अध्याय 4. 4थ्या अध्यायाची सुरुवात म्हणजेच भाग पहिला. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री प्रभु रामचंद्राय नमः. प्रबळ बळे रघुनंदन, आला ऐकोनी रावण, अतिशय चिंता निमग्न, म्लान वदन सवेशी. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरु दास तुका, काय माझी वाणी मानेल संतासी, रंजवू चित्ताशी आपुलिया. माझी वाणी तुझे वर्णी गुण नामाईशे, देई प्रेम काही कळा. पांडुरंगा तुझी चरणीचे तुटतानुसंधान, जाईल हा माझा प्राण तत्क्षणी. कळेल हे तैसे गाईन मी तुझ, जनास वे काज काय माझे. करीना मी स्तुती आपुले आवडी, जैसे वाटे गोडी माझ्या जीवा. तेवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले, मनोन उदारी जो जे आपुले आपण देवा. ब्रह्मस्वरूप श्रोते हो, ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो. श्री भावार्थ रामायणातील युद्धकांडातील 4थ्या अध्यायाच्या सेवेला सुरुवात करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून, सरस्वती मातेला वंदन करून, प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन, देव बाप्पा हनुमंत यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून, आमचे गुरुवर्य परमपूज्य आदरणीय सद्गुरु श्री गुरु श्री सुधाकर अनंतबुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून, आईवडिलांच्या चरणाशी नतमस्तक होऊन कथेच्या अनुसंधानाला सुरुवात. रामायणाचे कवी करते शांतीब्रह्म एकनाथ महाराज 4थ्या अध्यायाच्या सुरुवातीला रामराया आपल्या ताकदीनिशी, आपल्या सैन्यानिशी, आपल्या बळानिशी लंकेला आलेलं आहे हे राजा रावणानं ऐकलेलं आहे. आणि सभेमध्ये असणारा राजा रावण चिंता करू लागलेला आहे. तोंड लहान झालेलं आहे, चेहरा राजा रावणाचा सुकलेला आहे. सभे संचित दशानन,
तव शंख भेरी ढोल निशान श्रीराम कटकी त्राटिले पूर्ण तेने रावण गज बजिला. सभेमध्ये राजा रावण चिंतेमध्ये असतानाच रामरायाच्या सैन्यामध्ये जी निशान त्राटलेली आहेत, ढोल वाजू लागलेली आहेत, शंख वाजू लागलेली आहेत, भेरी वाजू लागलेली आहेत, हे राजा रावणानं ऐकलं आणि राजा रावण पुरता घाबरला. ऐकोनी वाजंत्र्याचा गजर त्या माझी वानरांचा भुभुकार तेने दचकला दशशिरा मुहूर्त मात्र तटस्थ. मोठी वाद्ये वाजंत्री वाजवत आहेत, वाद्यांचा गजर होत आहे आणि त्याच्यामध्ये वानरांचा भुभुकार ऐकू येत आहे. जय श्रीराम, जय श्रीराम, श्रीराम जय राम, जय जय राम. आणि हे सगळं ऐकून राजा रावण एवढा घाबरला, दचकला आणि एक मुहूर्त 22.5 मिनिटं, 22.5 मिनिटाचा एक मुहूर्त असतो, 22.5 मिनिटं राजा रावण कोणाला काय बोलला नाही, काय जाणं नाही, येणं नाही, उठणं नाही, बसणं नाही, खाणं नाही, पिणं नाही, कोणाकडे बघणं नाही, निवांत तटस्थ राहिला म्हणतात. कार्य कारण कर्तव्यता काही नाठवे लंकानाथा तेव्हा माल्यवंत झाला बोलता निज हितार्था शिकवाया. राजा रावणानं काही कार्य करावं, काय कर्तव्य आहे राजाचं, हेही एक मुहूर्त तटस्थ झाल्यामुळं राजा रावणाला काय आठवेना म्हणतात. एवढ्यामध्ये माल्यवंत आला आणि राजा रावणाला निजहिताच्या काय गोष्टी सांगू लागला, शिकवू लागला. ऐका. रावणाचा परम आप्त वृद्ध राक्षस माल्यवंत बहुश्रुतत्वे बुद्धिवंत धर्मी धर्मवंत सुनीती. एकदम हुशार असणारा, धर्मानं वागणारा, धर्मनीतीचा अभ्यास असलेला, बुद्धिमान असलेला, वृद्ध, रावणाच्या नात्यातला परमाप्त असा हा माल्यवंत राक्षस आहे म्हणतात. मने ऐकलं कानात दिवी भुवी अंतरिक्षात त्रिविध उत्पाती लंका व्याप्त आला कुळघात राक्षसा. राजा रावणाला माल्यवंत सांगू लागला, दाही दिशेला, जमिनीवर, आकाशात सगळ्या बाजूनी वानरच वानर आणि त्या वानरांनी वेढा दिलेली आहे. सगळी लंका जवळजवळ व्यापून टाकलेली आहे आणि आता राक्षसांचा कुळघात जवळ आल्यासारखं वाटू लागलेलं आहे. मध्यानी उल्कापात राजद्वारी भूस्फोट होत दिवा भीते घरात बळेची रिघत झडपोनी. माल्यवंत राजा रावणाला सांगू लागलेले आहे, राजा रावणा, आपल्या राज्यामध्ये आता अपशकुन व्हायला लागलेले आहेत. दिवसात आकाशातले तारे तुटून उल्कापात होऊ लागलेला आहे. राज दरबारामध्ये, राजद्वारामध्ये पृथ्वीला भेगा पडू लागलेली आहेत, खळगे पडू लागलेले आहेत, भूस्फोट होऊ लागलेले आहेत आणि गुबड बळच घरामध्ये येऊन झडपा घालू लागलेले आहेत. रुधिर वृष्टी होत नगरी गोमायू गरजती चौबारी भानी झडपोनी नेती घारी आली महामारी राक्षसा. नगरीमध्ये रक्ताचा पाऊस पडत आहे, चहूकडून चारी दिशेला कोले भुंकत आहेत आणि जी अन्नपात्रे आहेत ते अन्नपात्रे घारी येऊन झडपून घेऊन जात आहेत. या अपशकुनावरून राजा रावणा असं समजायचं
की आता राक्षसांची महामारी सुरू होणार आहे, जवळच त्यांचा कुळघात होणार आहे. या लागी ऐक लंका नाता, सीतार पोनी रघुनाथा, राम रावणा अति सख्यता, करी सर्वता क्षणार्धे. म्हणून म्हणतो राजा रावणा, रामाची सीता रामाला परत अर्पण करा, देऊन टाका त्यांची त्यांना, आणि रामाबरोबर तुम्ही शरण गेल्यामुळं राम तुम्हाला माफ करेल, क्षमा करेल, आणि रामाबरोबर तुमची सख्यता वाढली, मैत्री वाढली, तर मग कुळघात होण्याची शक्यताच नाही. म्हणून क्षणाचाही विलंब न लावता, ए राजा रावणा, रामाची सीता रामाला अर्पण करा. येते कलहाचे कारण, मुख्यत्वे सीताची जाण, ते केली या रामार्पण, कृत कल्याण सर्वाशी. इथं युद्धाचं कारण काय आहे? युद्ध कुणामुळे होते? तर याला मुख्य कारण आहे सीता. आणि ती सीता जर रामाला देऊन टाकली, रामार्पण केली, तर सगळ्यांचंच भलं होईल, कृत कल्याण होईल, असा माल्यवंत सांगू लागलेला आहे. श्रीरामाची निज कांता, रामार्पण करिता सीता, रावणा तुझ का व्यर्थ चिंता व्यथा, हेची कुळघाता निज मूळ. श्रीरामाची निज कांता, रामार्पण करिता सीता, रावणा तुझ का व्यर्थ व्यथा, हेची कुळघाता निज मूळ. रामाची पत्नी, रामरयेची अर्धांगिनी रामाला अर्पण करायला तुला काय अडचण आहे? कशाचं दुःख वाटतंय? आणि जर ही सीता रामाला तू नाही देऊन टाकली, तर राजा रावणा तुझ्या मुळावर ही सीता उठल्याशिवाय, कुळघात केल्याशिवाय सोडणार नाही. कुळघाताचं निज मूळ म्हणजेच सीता आहे, असं राजा रावणाला माल्यवंत सांगू लागला. श्रीरामाचा प्रताप पूर्ण, समुद्री तारिले पाषाण, लंके आणिले वानर सैन्य, त्या समुख कोण राहू शके. रामरया प्रतापे, महाबळे, आतुरबळे आणि प्रतापशाली असणारा भगवान परमात्मा, त्याच्या नामानं समुद्रावरती दगड तरलेले आहेत. शतयोजन 400 कोस समुद्रावरती सेतू बांधलेला आहे, आणि त्या असणाऱ्या सेतूवरून सगळं अख्खं वानर सैन्य लंकेला आणलेलं आहे. आता एवढ्या अशा प्रतापशाली रामासमोर कोण तग धरणार आहे? कोण पुढे उभा राहणार आहे? कुणाचं धाडस आहे? कोणाचंही नाही. माल्यवंत राजा रावणाला बोलू लागला. गजा पुढे मशक जान, सिंहा पुढे भुके श्वान, तेवी श्रीरामी रावण करिता रण निमेल. एखाद्या हत्ती पुढं एखाद्या असणाऱ्या चिलटानं आपला प्रताप दाखवावा चालेल काय म्हणले? आपल्याकडे एक म्हण आहे की हत्ती संघ जर मुंगी दांडू खेळायला लागली तर चालेल काय? हत्ती कुठं, मुंगी कुठं? तसं एखाद्या शहापुढं जर कुत्र भुंकायला लागलं, सिंह घाबरेल काय म्हणले? त्याप्रमाणे ए राजा रावणा, रामाच्या समोर तू धट होऊन जर युद्ध करण्यासाठी गेला, खोडी काढलेली पहिलीच तू, आणि पुन्हा आगाऊपणा करायला लागला, तर रणांगण करता करता तू मरशील वर का राजा रावणा, असा माल्यवंत बोलू लागला. सूर्याशी करावया रण, उठावले घृतकन, तैसा श्रीरामी रावण मरेल पूर्ण रणरंगी. अरे सूर्याबरोबर युद्ध करायला जर तुपाचा गोळा त्यानं ठरवलं,
की मी काय करतो, सूर्याबरोबर युद्ध करतो, चालेल काय म्हटले. अरे तसं राजा रावणा, रामाबरोबर युद्ध करायची काय तुझी ताकद आहे, काय विषाद आहे म्हणले. तुझी अजिबात टाप राम चालू देणार नाही. रणांगणामध्ये तू जीव जाऊन मरशील, मरशील मात्र नक्की. माल्यवंत बोलू लागला, पतंग अग्निशी झगडा, करू पाहे पंख झडाडा, तेवी रावण रामा पुढा, मरेल रोकडा बाणे एके. ज्याप्रमाणे पतंग पाखरू असतं, त्या अग्नीला झडप घालायला बघतो, दिवा इजवायला बघतं, पंखाचा फडफडाट करायला बघतं, पण त्याच दिव्यावरती ते पतंग नावाचं पाखरू जळून मरतं. राजा रावणा, रामाच्या पुढं जर जायचं तू धाडस केलं तर पतंग पाखरासारखी तुझी गत होईल बर का. रामाचा एक बाण सुटला का नाही, तू ताबडतोब मरशील. राजा रावणा, तुझं मरण चुकवायला, तुला सोडवायला कोणी येणार नाही. तू रोकडा मरशील आणि एकाच बाणात मरशील बर का. राजा रावणाला माल्यवंत बोलू लागला, धरनिया शहाणपणा, सुबुद्धी ऐकावी रावणा, सीता अर्पोनी रघुनंदना, कुळ कल्याणा साधावे. म्हणून शान व्हा. आपण म्हणतो ना, शान होण्याच्या गोळ्या संपल्या काय तुमच्या? अक्कलदाड उगवली नाही का अजून? लय एड्यात शिरू नका, येड होऊन पेड खायला बघू नका, काही बरं होणार नाही. तशाच प्रकारची माल्यवंत राजा रावणाला बोलू लागला, काहीतरी शानपण धरा म्हणले. मी चांगलं सांगितलेलं आहे राजा रावणा, तुम्ही ऐकावं ही माझी अपेक्षा आहे. परत एकदा सांगू का, सीता रामरायाला अर्पण करून टाका, देऊन टाका आणि कुळाचं कल्याण साधा, यातच आपलं हित आहे. मी चांगलं सांगितलेलं आहे, शेवटी तुम्ही ऐकायचं का ना ऐकायची ही तुमच्या मर्जीचा प्रश्न आहे. पण माझं म्हणणं आहे की खरोखर रामरायाची ती अर्धांगिनी आहे, त्याची बायको त्याला देऊन टाकायला आपल्याला काय अडचण आहे? कसला तोटा आहे? कसला मान आणि कसला अपमान आलाय? काही हरकत नाही. एकच करा ज्यात आपलं हित आहे, कुळाचं हित आहे, कुळघात चुकणार आहे. म्हणून सीता अर्पोनी रघुनंदना, कुळ कल्याणा साधावे, असा माल्यवंत सांगतो. आता राजा रावण ऐकतो की नाही? राजा रावण काय बोलणार आहे? पुढे युद्ध होणार आहे की टळणार आहे? याचं चिंतन आपण पुढील भागामध्ये करू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरे. जय जय श्री रघुवीर समर्थ, करता एकची श्री रघुनंदन. जय श्री राम, जय जय श्री राम, श्री राम जय राम, जय जय राम. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेणे, बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. हरिरेव जगत जगदेव, हरि हरि तो जगतो नये भिन्न वपू. यति यश्यमती परमार्थ गती, सनरो भव सागर मुदरते. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यासांबरीश शुक शौनक भीष्म दालव्यान.
रुक्मांगदार्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानी मा परम भागवतान स्मरामि श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना विनाशा सकळ देवादि देवा कृपाळवाजी केशवा महानंदा महानुभवा सदा शिवा सहज रूपा चक्रधरा विश्वंभरा गरुड ध्वजा करुणाकरा शस्त्रपादा शस्त्रकरा क्षीरसागरा शेषशयना कमल नैना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती भवतारका धरत्याक्षिती वामन मूर्ती त्रिविक्रमा अगाये सगुणा निर्गुणा जगजनित्या जग जीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगणा बाळकृष्णा तुकाला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणे हेची करीत सेविनावणे भवबंधनी सोडवावे हेची करीत सेविनवनी भवबंधनी सोडवावे हेची करीत सेविनावनी भवबंधनी सोडवावे केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना निरुद्धा पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंह अच्युता जनार्दना उपेंद्रा हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना निरुद्धा पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंह अच्युता जनार्दना उपेंद्रा हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली 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 आमुची गुरु ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 श्री विठ्ठल 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 श्री 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 विठ्ठल 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 श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल 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 विठ्ठल